पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज पुनरुत्थानाच्या दुसऱ्या आठवडा, पुनरुत्थानाचा दुसरा आठवडा, आणि हा आठवडा फार महत्वाचा. आणि आज विशेष करून आजच्या दिवशी दोन सण आपण साजरा करतो. एक आहे डिवाइन मर्सीचा सण, ईश्वरीय कृपेचा सण. पुष्कळ चर्चमध्ये ईश्वरी कृपेचा सण साजरा केला जातो आज, कारण आजचा दिवस प्रभूने ह्या दिवशी डिवाइन मर्सीचा सण साजरा करण्यासाठी संत फौस्टिनाला विनंती केलेली होती. आणि म्हणून तेव्हापासून आजच्या दिवशी म्हणजे ईस्टरच्या दुसऱ्या रविवारी डिवाइन मर्सीचा सण साजरा करण्यात येते. आणि दुसरी एक गोष्ट फार महत्वाची आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या दिवशी संत थोमाला येशूने दर्शन दिले. म्हणजे पुनरुत्थान झाल्यानंतर शिष्य लोक घाबरून एका बंद खोलीमध्ये एकत्र जमून होते, आणि त्यावेळेस येशू त्यांच्यामध्ये उपस्थित झाला. दारे बंद असताना येशू दैवी शक्तीने त्याच्या मध्ये जाऊन उभा राहिला आणि त्यांनी म्हटलं, शांती तुम्हास असो. आणि त्यांनी म्हटलं का मी जिवंत झालेला, माझे हात पहा, अशा प्रकारे असं सांगितलं. त्याच्यानंतर शिष्याला आनंद झाला, परंतु त्यावेळेस थोमा नव्हता. थोमा कुठे बाहेर गेला. नंतर थोमा आल्यानंतर बाकी शिष्यानी थोमाला सांगितलं का आम्ही येशूला पाहिलेला आहे, आम्ही येशूच्या हातातले वन पाहिलेलं आहे, आम्ही येशूच्या कुशीतलं घाव पाहिलेला आहे. तेव्हा थोमा म्हणाला, मी विश्वास ठेवणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय होता? एक अर्थ म्हणजे विश्वास ठेवणार नाही, याचा अर्थ म्हणजे एकदम हा घमंडी किंवा बिलकुल मी मानणारच नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये असा एक अर्थ लपलेला आहे की येशूने मी नसताना का बरं दर्शन दिलं? येशू मी नसताना शिष्याला दर्शन दिलं, मला येशूनं मान दिला नाही, किंवा येशूनं मी असताना मला दर्शन दिलं नाही, किंवा मला का म्हणून वगळलं, मला ही संधी का नाही मिळाली, अशा प्रकारची संत थोमाची कल्पना झाली. आणि तेव्हा तो म्हणाला, मी येशूच्या वनामध्ये, हातामध्ये, कुशीमध्ये बोट ठेवल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. मग त्याच्यानंतर येशूने पुन्हा आजच्या दिवशी दर्शन देऊन थोमाला म्हणत आहे, थोमा ये, तू माझ्याकडे ये, माझे हात बघ, माझी कूस बघ, मी जिवंत झालेला हो, मी भूत नाही, प्रेत नाही, मी खरोखर जिवंत झालेला आहो. आणि तेव्हा थोमाला काय वाटलं पहा, थोमाच्या मनामध्ये खूप मोठा परिवर्तन झाला. याने असं म्हटलं का येशूनं मी नसताना का म्हणून दर्शन दिलं? असं म्हटल्याबरोबर म्हणजे येशूने त्याची प्रार्थना ऐकली आणि खास थोमासाठी येशूने दर्शन दिलं. आणि येशू म्हणत आहे, थोमा ये, अनुभव कर. तेव्हा थोमाला खूप आनंदही झाला आणि मी अशा प्रकारे व्यक्त केलो असं त्याला दुःखही झालं. आणि म्हणून तो एक विश्वास भऱ्या स्वराने किंवा दुःखदायक स्वराने किंवा प्रभूला स्वीकार करणाऱ्या स्वराने प्रभूला स्पर्श करून तो म्हणत आहे, माझा प्रभू, माझा देवा. प्रियजनो, असा विश्वास कोणी दुसऱ्याने प्रकट केला नाही. माझा प्रभू, माझा देव, म्हणजे प्रभू आम्हा सर्वाचा आहे. हे आमच्या स्वर्गीय बापा आम्ही म्हणतो, हे आमच्या प्रभू आम्ही असं म्हणतो. परंतु थोमाने काय केलेलं आहे? थोमाने व्यक्तिगत रूपाने त्यांनी सांगितलेलं आहे की माझा प्रभू, माझा देव, माझा प्रभू माझा आहे, माझा देव आहे. त्यांनी माझ्यासाठी दर्शन दिलेलं आहे. प्रियजनो, आम्ही समूहामध्ये आहो हे खरी गोष्ट आहे, आम्ही समूहामध्ये प्रार्थना करता आहो हे खरी गोष्ट आहे, चांगलं आहे. परंतु आम्हा प्रत्येकाला हा अनुभव आला पाहिजे की हा माझा प्रभू आहे,
हा माझा प्रभू आहे, हा माझा देव आहे. आणि हा माझा प्रभू माझा देव असं म्हटलेला संत थोमा भारत देशामध्ये आला. त्यांनी केरळमध्ये येऊन प्रभूची सुवार्ता केली, पुष्कळ लोकांना संदेश दिला. त्यांनी 7 चर्च बांधले. मल्याटूरमध्ये आज मोठा सण साजरा केला जात आहे. खूप मोठ्या संख्येने लोक तिथे जमा होतात आणि प्रभूच्या उपस्थितीचा आणि थोमाच्या त्या कार्याचा ते साक्षी बनतात आणि अनुभव घेतात. आणि त्याचप्रमाणे मैलापूर येथे, मैलापूर चेन्नईमध्ये जिथं संत थोमाची समाधी आहे, तिथं आज खूप मोठा सण आहे. आणि तिथं लोक जमा होऊन संत थोमाच्या मध्यस्थीने आज प्रार्थना करतात. हा एक मोठा सण आज मानला जातो. आणि अशा प्रकारे संत थोमाने आम्हाला शिकवलेलं आहे की तो माझा प्रभू आहे. प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आम्ही स्वीकार केलं पाहिजे की प्रभू माझा आहे. कारण प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही समूहामध्ये भक्ती करतो, सर्वजण पूजेला येतात, एकत्र प्रार्थना करतो, रोसरी म्हणतो, हे तर सर्व ठीकच आहे, ते केलंच पाहिजे. परंतु जेव्हा न्यायाचा दिवस येईल ना, न्यायाच्या दिवशी आम्हाला एकट्याला आमच्या विश्वासाचा उत्तर द्यावं लागेल. म्हणून आम्हाला प्रत्येकाला व्यक्तिगतरित्या प्रभूवर विश्वास ठेवून व्यक्तिगतरित्या भक्तीमध्ये वाढणे, व्यक्तिगत प्रार्थना करणे आणि प्रभूला व्यक्तिगत रूपाने ओळखणे फार गरजेचं आहे. माझा प्रभू. लोक करत असतील नाही करत असतील, मला काही पर्वा नाही. कोणी प्रार्थना करत आहे किंवा नाही आहे याची मला पर्वा नाही. कोणी बायबल वाचत आहेत किंवा नाही याची मला पर्वा, परंतु मला माझी पर्वा आहे. कारण प्रभूने मला निवडलेले आहे, प्रभूने मला विश्वास दिलेला आहे, प्रभूने मला संधी दिलेली आहे, प्रभू मला बोलवत आहे. प्रियजनो, हा विश्वास आपण प्रगट करूया आणि विश्वासाने समोर जाऊया. आणि व्यक्तिगत विश्वासामध्ये व्यक्तिगत संबंध, देवाशी आपण व्यक्तिगत संबंध जोडण्याचा प्रयत्न करूया. आणि आपल्या अंतःकरणातून ज्याप्रमाणे थोमाने म्हटले माझा प्रभू माझा देवा, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा असं म्हणण्याच्या योग्य बनूया, माझा प्रभू माझा देवा.